नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण चॅप्टर नंबर 5 दॅट इज फार्म मॅनेजमेंट या टॉपिकला सुरुवात करीत आहोत. आत्तापर्यंत आपले एकूण 4 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत आणि आपले जे 4 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत त्याचा जो रिड्यूस झालेला किंवा कमी झालेला जो सिलेबस आहे, काही सब युनिट्स आहे, तर हे तुम्हाला 1-2 दिवसात मिळतील. त्यानुसार तुम्ही जर नोट्स लिहिलेल्या असतील वहीमध्ये तर कमी झालेला सिलेबस तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून ठेवणं गरजेचं आहे. तर आज आपण चॅप्टर नंबर 5 दॅट इज फार्म मॅनेजमेंट हा टॉपिक अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत 11वीमध्ये याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आपल्याला झालेल्या नाही आहेत. तसा बघितला तर हा नवीन टॉपिक आहे. यातील काही कन्सेप्ट किंवा काही शब्द तुम्हाला नवीन वाटतील ते वेळोवेळी लेक्चर दरम्यान तुम्हाला सांगण्यात येतील. तरीसुद्धा काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून किंवा व्हॉट्सअप करून विचारू शकता. तर सर्वात आधी आपण सुरू करूया डेफिनेशनपासून फार्म मॅनेजमेंट. आणि आत्ता जो टॉपिक आपण सुरुवात केलेला आहे फार्म मॅनेजमेंट, यामध्ये सुद्धा जे काही लेक्चर्स आहेत तर ते रिड्यूस झालेला सिलेबस कमी करूनच आपण हे लेक्चर सुरू करीत आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया डेफिनेशन. फार्म मॅनेजमेंट मीन्स मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन इन्व्हॉल्व इन ऑर्गनायझिंग अँड ऑपरेटिंग अ फार्म फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन अँड प्रॉफिट. तर यामध्ये बघा एकूण 3 डेफिनेशन दिलेल्या आहेत. यामधील जी डेफिनेशन तुम्हाला सोपी वाटते, ज्यातले शब्द थोडे इझी वाटतात, तीच डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. तरी आपण एक डेफिनेशन एक्सप्लेन करूया आणि त्यानंतर हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की कुठली डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की जी सोपी आहे लक्षात ठेवायला. तर पहिली डेफिनेशन आपण बघितली. फार्म मॅनेजमेंट मीन्स मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन. आपण काय करतो यामध्ये डिसिजन किंवा आपले जे निर्णय आहेत याचं इम्प्लिमेंटेशन करतो. कशामध्ये? इन्व्हॉल्व इन ऑर्गनायझिंग अँड ऑपरेटिंग अ फार्म. म्हणजे जेव्हा आपण शेतीचं व्यवस्थापन करतो, ऑर्गनायझेशन करतो, शेती ऑपरेट करतो, त्यामध्ये पिकं घेतो, तर त्यामध्ये त्याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन किंवा जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, त्यापासून आपल्याला अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं असते. आणि त्यामध्ये आपण आपले काही जे निश्चय असतात, काही जे आपले डिसिजन असतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन समजा केलं तर ते शेतीचं व्यवस्थापन नीट होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला प्रोडक्शन आणि प्रॉफिट मिळू शकते. तर परत एकदा बघूया आपण पहिली डेफिनेशन. फार्म मॅनेजमेंट मीन्स मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन. काय म्हटलेलं आहे बघा? मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन. मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग द डिसिजन इन्व्हॉल्व. कशामध्ये? इन्व्हॉल्व इन ऑर्गनायझिंग अँड ऑपरेटिंग. इन्व्हॉल्व इन ऑर्गनायझिंग अँड ऑपरेटिंग अ फार्म फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन अँड प्रॉफिट. ही पहिली डेफिनेशन आपण बघितलेली आहे की ज्यामध्ये डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन आपण समजा फार्म ऑर्गनायझिंग आणि ऑपरेटिंगमध्ये केलं तर त्यापासून आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्शन आणि प्रॉफिट मिळू शकते. त्यानंतर दुसरी डेफिनेशन बघा. फार्म मॅनेजमेंट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग. तर यामध्ये बघा ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइजेस ऑन अ सायंटिफिक अँड बिझनेस लाईन फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम द फार्म.
यामध्ये काय म्हटलेलं आहे, जवळपास तसाच अर्थ आहे बघा, ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग. यामध्ये आपण ऑर्गनाईज करतो आणि मॅनेज करतो. वन ऑर मोर एंटरप्राइजेस, म्हणजे शेती असेल किंवा शेती संबंधित अजून त्याला जोडधंदे आपण म्हणू शकतो, उपक्रम असतील तर सायंटिफिक बेसिसवर किंवा बिझनेसच्या दृष्टीने आपण त्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट किंवा मॅक्झिमम फायदा ह्या शेतीपासून मिळवू शकतो, त्यालासुद्धा आपण फार्म मॅनेजमेंट म्हणू शकतो. म्हणून म्हटलं आहे, इट इज ऑल्सो डिफाईन ॲज ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइजेस ऑन scientific and business line for getting maximum net profit from the farm. And third definition is farm management is a branch of economics. कशाची ब्रांच आहे ही? ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स which deals with investing and earning of money. काय म्हटलेलं आहे? which deals with investing and earning of money. आपण काय करतो? इन्व्हेस्ट करतो, काही पैसे असतील ते, आणि त्यापासून आपल्याला नफा मिळतो. फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटीज फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटीज फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. तर यामध्ये बघा तिसरी डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायला थोडं सोपं जाईल. फार्म मॅनेजमेंट इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सची ब्रांच आहे विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी. काय म्हटलेलं आहे? इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटी. कशापासून? तर फार्म ॲक्टिव्हिटीपासून आपण काही पैसे इन्व्हेस्ट करतो आणि अर्न करतो. कशासाठी? तर फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. आपल्याला यापासून जास्तीत जास्त इन्कम मिळावं, नेट इन्कम मिळावं, यासाठी आपण काही फार्म ॲक्टिव्हिटीवर पैसे इन्व्हेस्ट आणि अर्न करतो, त्यालाच आपण फार्म मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. परत आपण एकदा तिसरी डेफिनेशन बघूया. फार्म मॅनेजमेंट इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटीज फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. दॅट इज कॉल्ड ॲज अ फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंट म्हणजेच काय? तर शेतीचे व्यवस्थापन. तर यामध्ये आपण एकूण 3 डेफिनेशन बघितलेले आहे. तरीसुद्धा या डेफिनेशन आपण नीट वाचाव्यात आणि ह्यामधून तुम्हाला जी सोपी राहते डेफिनेशन ह्याचा वारंवार सराव करणेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट. त्यात पहिलं ऑब्जेक्टिव्ह टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. पहिलं ऑब्जेक्टिव्ह किंवा पहिलं उद्दिष्ट काय आहे आपलं शेती व्यवस्थापनामध्ये? तर आपल्याला अर्न मॅक्झिमम प्रॉफिट, आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवणं हे गरजेचं आहे. फ्रॉम कशापासून म्हटलेलं आहे? फ्रॉम डिफरंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस, म्हणजे शेती आणि शेतीतील काही उपक्रम असतील, जोडधंदे असतील, तर यापासून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे. त्यानंतर सेकंड, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजी ऑन ॲग्री बिझनेस. आता यामध्ये सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय म्हटलेलं आहे? टू स्टडी, आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशाचा? इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्या काही टेक्नॉलॉजीज आहे त्या सारख्या बदलत आहे, त्याचा ॲग्री बिझनेसवरती काय इफेक्ट होतो ह्याचासुद्धा अभ्यास आपण शेती व्यवस्थापनमध्ये शेतीच्या व्यवस्थापनामध्ये करणार आहोत. हे आपलं दुसरं ऑब्जेक्टिव्ह किंवा दुसरं उद्दिष्ट आहे. परत एकदा बघा, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज ऑन ॲग्री बिझनेस, म्हणजे शेतीच्या व्यवसायामध्ये काही चेंजिंग होणाऱ्या टेक्नॉलॉजी आहे, काही बदलणाऱ्या टेक्नॉलॉजी आहे वेगवेगळ्या, त्याचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम काय होतो ह्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करण्याचं उद्दिष्ट आपण सांगितलेलं आहे. थर्ड बघा, टू इन्क्रीज द ॲग्री बिझनेस बाय यूजिंग सोर्स अँड रिसोर्सेस अवेलेबल. टू इन्क्रीज द ॲग्री बिझनेस, आपल्याला काय करायचं आहे? इन्क्रीज म्हणजे वाढवणे. आपल्याला ॲग्री बिझनेस वाढवायचा आहे. आपल्या शेतीचा जो बिझनेस आहे, व्यवसाय आहे, तो वाढवायचा आहे. कशाचा वापर करून? बाय यूजिंग सोर्सेस, म्हणजे जे काही स्रोत आपल्याकडे अवेलेबल आहे, समजा पाणी असेल, जमीन असेल, अजून अनेक स्रोत असतील, तर या स्रोतांचा वापर करून आणि त्याचबरोबर जे काही साधन संपत्ती आहे आपल्याकडे
त्याचासुद्धा वापर करून आपल्याला ॲग्री बिझनेस काय करायचा आहे तर इन्क्रीज करायचा आहे किंवा वाढवायचा आहे. हा तिसरा उद्दिष्ट किंवा तिसरं ऑब्जेक्टिव्ह आपण बघितलेलं आहे. चौथं, टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, क्रॉपिंग सिस्टीम, लेबर अँड वेदर. चौथं बघा काय म्हटलेलं आहे, टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग. आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कशासाठी, कशाशी रिलेटेड तर रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, जमिनीची जी युटिलायझेशन आहे त्याचा वापर आहे त्याबद्दल. तसेच क्रॉपिंग सिस्टीम, आपण कोणकोणत्या पीक पद्धती घेतो, आपल्याकडे किती लेबर आहेत, मजूर आहे, आणि वातावरण, या सगळ्याचं आपल्याला इफेक्टिव्हली प्लॅनिंग करणंसुद्धा शेतीच्या व्यवस्थापनामध्ये चौथं उद्दिष्ट आपण सांगितलेलं आहे. परत आपण एकदा हे 4 उद्दिष्ट रिवाईज करूया. टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजी ऑन अ ॲग्री बिझनेस. Then third, to increase the agri-business by using sources and resources available. Fourth, to make effective planning regarding land utilization, cropping system, labor and weather. हे आपण 4 ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत. यानंतर पुढचं 5वं ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. टू डिसाईड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंडरी. टू डिसाईड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम. आपल्याला काय ठरवायचं आहे तर आपली जी क्रॉपिंग सिस्टीम आहे, आपली जी पीक पद्धती आहे ती कशी असणं गरजेचं आहे तर प्रॉफिटेबल, त्याच्यापासून आपल्याला चांगला नफा मिळणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ॲनिमल हजबंडरी म्हणजेच जे काही आपल्याकडे जनावर आहे तर जनावरापासूनसुद्धा आपल्याला यापासून प्रॉफिट मिळवता येईल का हे आपल्याला डिसाईड करणं, ठरवणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे टू डिसाईड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंडरी. देन नेक्स्ट 6th पॉईंट, टू कॅल्क्युलेट एक्सपेंडिचर रिक्वायर्ड पर युनिट एरिया फॉर इव्हॅल्युशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. आता टू कॅल्क्युलेट, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर याचा अर्थ काय होतो तर खर्च. तर आपल्याला खर्च कॅल्क्युलेट करणं हे सुद्धा गरजेचं आहे, खर्चाचा आढावा ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. रिक्वायर्ड पर युनिट एरिया, प्रत्येक युनिट एरियासाठी आपल्याला किती खर्च लागणार आहे हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे फॉर इव्हॅल्युएशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. तर जे काही आपल्याला उत्पन्न मिळणार आहे शेतीमधून तर त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा आपल्याला करणं, मूल्यमापन करणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे पर युनिट एरियासाठी किती खर्च झाला आहे आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचं मूल्यमापन किती झालं आहे याचा आपल्याला ताळमेळ ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आपण तो खर्च इव्हॅल्युएट करणार आहोत. नंतर पुढचा पॉईंट आहे 7वा, टू प्रोव्हाइड प्रोग्रॅम्स अँड सर्व्हिसेस दॅट डेव्हलप स्किल अँड नॉलेज इन फायनान्शियल मॅनेजमेंट. काय म्हटलेलं आहे बघा, टू प्रोव्हाइड प्रोग्रॅम्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळ्या सेवा असतील, सर्व्हिसेस असतील तर त्या आपल्याला डेव्हलप करायचं आहे. कशासाठी डेव्हलप करायचं आहे तर आपल्याला त्यापासून आपण काय डेव्हलप करणार आहे, स्किल. आपण स्किल डेव्हलप करणार आहे, आपलं जे काही स्किल आहे त्याबरोबर नॉलेज, ज्ञान डेव्हलप करणार आहे फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी. त्यानंतर टॅक्स लॉ म्हणजे कर काय असेल त्याचे काही नियम असतील त्याबद्दल माहिती आपल्याला मिळेल. नंतर लीडरशिप, नेतृत्व असेल, ह्युमन हेल्थ असेल, टेक्निकल प्रोडक्शन असेल, काही लीगल इश्यूज असणार आणि एन्व्हायरमेंट, या सगळ्याबद्दल आपल्याला प्रोग्रॅम्स, उपक्रम आणि सर्व्हिसेस डेव्हलप करायचे आहे. जेणेकरून आपलं जे शेतीचं व्यवस्थापन असेल तर ते शेतीचं व्यवस्थापनमध्ये आपल्याला ह्या गोष्टींची गरज लागणार आहे. जसं नेतृत्व लागणार आहे, आपल्याला ज्ञानसुद्धा लागणार आहे शेतीचं व्यवस्थापन करण्यासाठी. काही फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये नंतर त्याचे काही कर असतील, टॅक्स असतील किंवा लीडरशिप असेल, हेल्थ असेल, ह्युमन हेल्थ असेल, काही टेक्निकल
प्रोडक्शन असेल किंवा काही इश्यूज असतील किंवा वातावरण असेल तर याबद्दल आपल्याला सर्व्हिसेस आणि प्रोग्रॅम्स हे सुद्धा डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर एकूण आपण किती उद्दिष्ट बघितलेली आहे? आपण एकूण 7 उद्दिष्ट यामध्ये बघितलेली आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट. तर यामध्ये आपल्याला 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे आणि 3 मार्काचा प्रश्न विचारला तर 6 मुद्दे इथे लिहिणे आपण अपेक्षित आहे. किंवा तुम्हाला डिफाईन फार्म मॅनेजमेंट अँड गिव्ह द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट असा 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 मार्कासाठी डेफिनेशन आणि 2 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला असू शकतात. यानंतर पुढे आपण बघूया ॲस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. ॲस्पेक्ट्स, तर यामध्ये बघू ॲस्पेक्ट्स कोणकोणते आहेत. यामध्ये पहिलं बघा सिलेक्शन ऑफ फार्म. सिलेक्शन ऑफ फार्म. नंतर चॉईस ऑफ ॲन एंटरप्राइज म्हणजे उपक्रम. आपण शेतीमध्ये आपल्याला आधी शेत हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या शेतामध्ये आपण कोणकोणते प्रकल्प किंवा कोणकोणते उपक्रम आपण शेतीमध्ये घेणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. सेकंड, देन थर्ड, प्रिपेरिंग अ सुटेबल लेआउट. आपल्याला त्या फार्मचं किंवा त्या शेतीचं लेआउटसुद्धा करून घेणं गरजेचं आहे. देन फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. यामध्ये वेगवेगळ्या ज्या पीक पद्धती आहेत ह्या पीक पद्धतीचं तयार करणे किंवा त्याचबरोबर कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजे शेतीमध्ये एखादं पीक आपण जेव्हा घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसला समजा फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल, इरिगेशन मॅनेजमेंट असेल किंवा पेस्ट अँड डिसीज यावरती आपण कंट्रोलिंग कसं करतो, स्प्रेइंग ऑफ फर्टिलायझर असेल किंवा अदर इंटरकल्चर ऑपरेशन असतील तर यामध्ये याचं आपल्याला फॉर्म्युलेशन तयार करून घ्यायचं आहे. आणि कॅलेंडर ऑपरेशनमध्ये आपण कोणकोणत्या एका पिकाच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत, कोणकोणते ऑब्झर्वेशन घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर फिफ्थ, इक्विपिंग फार्म अँड नेसेसरी इनपुट. इक्विपिंग फार्म अँड नेसेसरी इनपुट यामध्ये जे काही शेती आहे किंवा जे काही गरजेचे आपल्याकडे इनपुट्स आहे जसं अवजारं असतील, बियाणं असतील तर ह्याचंसुद्धा आपल्याला आढावा घेऊन ठेवायचा आहे. ह्याचंसुद्धा आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर. फार्म लेबर म्हणजे आपण ज्यावेळेस शेती करणार आहोत किंवा त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्याशी रिलेटेड काही अदर आपण उपक्रम घेणार आहोत, जोडधंदा घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला जे काही फार्म लेबर्स आहेत, जे काही मजूर आहेत तर त्या मजुराचं सुद्धा मॅनेजमेंट इफेक्टिवली करणं आपल्याला गरजेचं आहे. देन मेंटेन फार्म रेकॉर्ड, वर्कआउट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. यामध्ये आपल्याला जे काही फार्म रेकॉर्ड्स आहे त्याचं मेंटेन करायचं आहे, व्यवस्थित एका ठिकाणी लिहून घेणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे एखाद्या पिकाला समजा आपण एखादं पीक सोईंग करतो तर सोईंगपासून तर हार्वेस्टिंग करेपर्यंत किंवा त्याची काढणी होईपर्यंत आपल्याला त्या पिकासाठी किती खर्च आला आहे तर हे सुद्धा आपल्याला कॉस्ट ऑफ कल्टिवेशनमध्ये सांगता येईल. तर ते आपल्याला वर्कआउट करून घ्यायचं आहे आणि त्याचं प्रोडक्शन झाल्यानंतर त्यापासून आपल्याला किती प्रॉफिट मिळालं किंवा किती लॉस आपला झाला तर हे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण चांगल्या प्रकारे शेतीचं मॅनेजमेंट करू शकतो. देन मेंटेन रेकॉर्ड्स फॉर सिकिंग सर्टिफिकेट फॉर एक्सपोर्ट्स. तर यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट्स आपण एखादं प्रोडक्ट आपलं करत असू तर आपल्याला याचा पण रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे की काही प्रमाणपत्र आहेत एक्सपोर्ट करण्याचे तर ते प्रमाणपत्र आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत शेतीच्या मॅनेजमेंटमध्ये. म्हणून म्हटलेलं आहे मेंटेन रेकॉर्ड फॉर सिकिंग सर्टिफिकेट फॉर एक्सपोर्ट्स. एक्सपोर्ट्स करण्यासाठी कोणकोणते सर्टिफिकेट्स आपल्याला लागतात, काय काय माहिती लागते तर हे सुद्धा आपल्याला रेकॉर्ड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर रिसोर्स कन्झर्वेशन. आता साधनसंपत्ती जी आपल्याकडे आहे त्याचं कन्झर्वेशन किंवा त्याचं मेंटेनन्स ते आपल्याला साठवून ठेवणं गरजेचं आहे. जसं पाणी असेल
तर आपल्याकडे पाण्याची जी व्यवस्था असेल तर पाण्याचं सुद्धा व्यवस्थित कन्झर्वेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. दीज आर द ॲस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. परत आपण एकदा बघूया. सिलेक्शन ऑफ फार्म, चॉईस ऑफ ॲन एंटरप्राइज, प्रिपेरिंग अ सुटेबल लेआउट, फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स, देन equipping farms with necessary inputs, management of farm labor, maintain farm records, workout, cost of cultivation and profit loss statement, maintain record for seeking certificate for exports and resource conservation. These are the aspects of farm management. आपण एकूण 9 ॲस्पेक्ट्स यामध्ये बघितलेले आहेत. यानंतर आपण पुढे जाऊया. फार्म मॅनेजर ही एक नवीन मुद्दा आपण बघतोय. फार्म मॅनेजर. अ फार्म मॅनेजर इज ॲन एम्प्लॉई हू इज पेड टू मॅनेज अ फार्म ऑर अ ग्रुप ऑफ फार्म. म्हणजे फार्म मॅनेजर म्हणजे काय, थोडक्यामध्ये इथे डेफिनेशन आपण म्हणू शकतो दिलेली आहे. फार्म मॅनेजर म्हणजे काय, इज ॲन एम्प्लॉई म्हणजे हा काम करणारा असतो, कर्मचारी असतो. इज ॲन एम्प्लॉई हू इज पेड टू मॅनेज म्हणजे याला आपण काही पैसे दिलेले असतात काय मॅनेज करण्यासाठी, टू मॅनेज अ फार्म ऑर ग्रुप ऑफ फार्म म्हणजे एखादी शेती किंवा शेतीचा समूह आपण म्हणू शकू. तर यामध्ये आपण त्याला मॅनेज करण्यासाठी देतो, त्याला आपण फार्म मॅनेजर असं म्हणू शकतो. किंवा दुसरं त्याची डेफिनेशन आहे, ऑर अ फार्म मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन. अ फार्म मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन एम्प्लॉईड टू मॅनेज अँड कॅरी आऊट ड्युटीज. एम्प्लॉईड आपण त्याला कर्मचारी म्हणून ठेवतो, तो रिस्पॉन्सिबल पर्सन असतो आणि तो काय मॅनेज करतो, टू मॅनेज अँड कॅरी आऊट ड्युटीज असोसिएट विथ अ डे टू डे अँड लाँग टर्म मॅनेजमेंट ऑफ द फार्म. म्हणजे फार्म मॅनेजर हा शेतीशी निगडीत ज्या काही लाँग टर्म्स मॅनेजमेंट असतील, जे जास्त कालावधीसाठी त्याचं मॅनेजमेंट करायचं असेल किंवा रेग्युलर डे टू डे मॅनेजमेंट करायचं असेल तर तो त्याच्यामधल्या ज्या काही ऑब्झर्वेशन्स आहेत तर त्यातल्या काय ड्युटीज आहेत तर तो कॅरी आऊट करतो आणि तो आपण त्याला एम्प्लॉई म्हणून, त्याला रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून, त्याला ॲज अ फार्म मॅनेजर म्हणून त्याला चूज करतो. तर ह्यातील सुद्धा जी डेफिनेशन तुम्हाला लक्षात राहील ती तुम्ही सोपी वाटेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिली डेफिनेशन बघा, ती जरा सोपी आहे. अ फार्म मॅनेजर इज अ एम्प्लॉई हू इज पेड टू मॅनेज अ फार्म or a group of farm. And second, a farm manager is a responsible person employed to manage and carry out duties associated with day-to-day and long-term management of the farm. Then function of farm manager. आता ह्याचे फंक्शन, ह्याचं कार्य काय काय आहे ते आपण बघूया. Direct and coordinates activities such as planting, irrigation, fertilizer application, harvesting, grading and record keeping. तर फार्म मॅनेजर कोणकोणती कामं करतो ते आपण बघूया. यामध्ये फंक्शन्स दिलेले आहे बघा. डायरेक्ट अँड कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटी म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज ह्या डायरेक्ट असतात आणि काही कोऑर्डिनेट म्हणजे कोऑर्डिनेशन असते. त्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी असतात बघा, सच ॲज प्लॅन्टिंग, एखाद्या क्रॉपची प्लॅन्टिंग असेल, त्याला इरिगेशन देणं असेल, फर्टिलायझर ॲप्लिकेशन देणं असेल, हार्वेस्टिंग असेल किंवा त्याची ग्रेडिंग म्हणजेच प्रतवारी करणं असेल, त्याचा रेकॉर्ड ठेवणं असेल, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी फार्म मॅनेजर करू शकतो किंवा करतो. यानंतर सेकंड, कोऑर्डिनेट्स ग्रोईंग ॲक्टिव्हिटीज विथ इंजिनिअरिंग, इक्विपमेंट्स मेंटेनन्स, पॅकिंग हाऊसेस अँड अदर रिलेटेड डिपार्टमेंट्स. आता यामध्ये काही तो कोऑर्डिनेट म्हणजे समन्वय तो साधतो, कोऑर्डिनेशन करतो. तो कोऑर्डिनेट ग्रोईंग ॲक्टिव्हिटी, यामध्ये पीक जे आहे त्या पिकाशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी असतात,
किंवा काही इक्विपमेंटच्या संदर्भात असतात, काही इंजिनिअरिंगच्या संदर्भात असतात किंवा सपोज इंजिनिअरिंगच्या संदर्भात असेल तर एखादा फार्म शेड बांधणं, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी. तर इक्विपमेंट्स मेंटेनन्स, पॅकिंग हाऊसेस, एखाद्या ठिकाणी समजा जर आपलं जे उत्पादन आहे त्याचं पॅकिंग करायचं आहे त्यासाठी पॅकिंग हाऊसेस लागेल तर त्याबद्दल असेल, किंवा अदर रिलेटेड डिपार्टमेंट्स, ह्याबद्दल सगळ्या गोष्टी तो कोऑर्डिनेट करत असतो. परत आपण एकदा बघूया. कोऑर्डिनेट ग्रोईंग ॲक्टिव्हिटीज विथ इंजिनिअरिंग, इक्विपमेंट्स मेंटेनन्स, पॅकिंग हाऊसेस अँड अदर रिलेटेड डिपार्टमेंट्स. देन थर्ड, ॲनालाइज मार्केट कंडिशन टू डिटरमाइन द एकरेज अलोकेशन. तो काय करू शकतो तर मार्केटची कंडिशन सध्या काय आहे त्याचं ॲनालिसिस करणे आणि त्याचं एकरेज अलोकेशन. आपण सपोज जर एखाद्या पिकाला, सपोज आपण टोमॅटो घेऊया किंवा कांदा घेऊया, एखाद्या पिकाला समजा जर चांगला भाव मिळत असेल तर त्या ते पीक आपण आपल्या फील्डमध्ये किंवा फार्ममध्ये किती एकरमध्ये कल्टिवेट करू शकतो, जास्त जागेवर कल्टिवेट करायचं. जर आपल्याला त्याच्यापासून चांगला नफा भविष्यामध्ये मिळू शकत असेल तर त्याचं आपण जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी मार्केट कंडिशन ॲनालाइज करून, मार्केटच्या कंडिशनचं ॲनालिसिस करून तो डिटरमाइन करतो की कुठल्या पिकाला किती अलोकेशन द्यायचं हे तो डिसाईड करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे ॲनालाइज मार्केट कंडिशन टू डिटरमाइन द एकरेज अलोकेशन. यामध्ये पुढे बघूया. कन्फर्स विथ परचेसर्स अँड अरेंज सेल ऑफ फार्म प्रोड्यूस. आता यामध्ये कन्फेस असं म्हटलेलं आहे. तर तो काय करतो, जे काही परचेसर्स असतो, परचेसर्स म्हणजे काय तर आपला जो प्रोडक्शन असते ते विकत घेणारे व्यापारी आपण थोडक्यात म्हणू शकतो. तर कन्फेस विथ परचेसर अँड अरेंज सेल ऑफ फार्म प्रोड्यूस म्हणजे आपल्या शेतामध्ये जे उत्पादित माल आहे त्या उत्पादित मालाचं आपण तो कसा विकणार आहे त्याची अरेंजमेंट करायची, आणि ही अरेंजमेंट केल्यानंतर एखाद्या व्यापाऱ्यासोबत ते कन्फेस करायचं किंवा त्याच्यासोबत बोलणी करून ठेवणे हे सुद्धा तो करू शकतो. म्हणून म्हटलं आहे कन्फर्स विथ परचेसर्स अँड अरेंज सेल ऑफ फार्म प्रोड्यूस म्हणजे फार्म कुठलं प्रोडक्शन आहे, कधी आपण विकणार आहे, कुठल्या वेळेस आपण विकणार आहे त्याचा तो संगनमत किंवा त्याचा तो समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर फिफ्थ म्हटलं आहे ॲनालाइज सॉईल टाईप अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्ड फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन. परत तो काय करतो, ॲनालाइज सॉईल म्हणजे सॉईल कशी आहे, सॉईलचा टाईप कुठला आहे, अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझरची क्वांटिटी एखाद्या पिकाला किती द्यायची आणि त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं मिळेल ह्याचंसुद्धा ॲनालाइज करण्याचं काम फार्म मॅनेजर हा करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे ॲनालाइज सॉईल टाईप अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्ड फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा 6वा, इन्स्पेक्ट इक्विपमेंट्स टू एन्श्युअर प्रॉपर फंक्शनिंग. आता यामध्ये काही इक्विपमेंट्स असतात आपण जे शेतामध्ये वापरतो एखाद्या पिकाच्या सोईंगच्या दरम्यान किंवा काढणी करायच्या दरम्यान आपल्याकडे जे काही इक्विपमेंट्स असतात तर ते इक्विपमेंट्स किंवा ती अवजारं ती प्रॉपर फंक्शनिंग करतात की नाही ह्याचंसुद्धा आढावा ठेवणे, ह्याचंसुद्धा नोंदी ठेवणे हे सुद्धा तो काम करतो फार्म मॅनेजर. म्हणून म्हटलं आहे इन्स्पेक्ट इक्विपमेंट टू एन्श्युअर प्रॉपर फंक्शनिंग. देन 7th, determines maturity period of the crops and estimate crop damage from weather. तर यामध्ये तो काय करतो तर एखाद्या पिकाचा मॅच्युरिटी पिरियड डिटरमाइन करणं किंवा त्याचा मॅच्युरिटी पिरियड केव्हा येणार साधारणतः, आणि त्यावेळेस समजा जर वातावरण खराब असेल तर त्या दरम्यान त्या पिकाचा किती प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो हे सुद्धा एस्टिमेट करण्याचं काम फार्म मॅनेजर करतो. म्हणून म्हटलेलं आहे डिटरमाइन मॅच्युरिटी पिरियड ऑफ द क्रॉप म्हणजे त्या पिकाचा मॅच्युरिटी पिरियड डिटरमाइन करणे अँड क्रॉप डॅमेज फ्रॉम वेदर इज एस्टिमेटेड. देन 8, परचेस ऑफ मशिनरीज, इक्विपमेंट्स, सीड फर्टिलायझर्स अँड केमिकल. तर
आपण शेतीमध्ये शेतीच्या व्यवस्थापनामध्ये जे काही पिकं घेतो त्याच्यासाठी जे काही आपल्याला इनपुट्स लागतात तर त्यामध्ये त्याचं पर्चेसिंग करणे किंवा ते विकत घेणे, त्यामध्ये मशिनरीज असतील किंवा काही अवजारं असतील, सीड किंवा बियाणे असतील, फर्टिलायझर असेल किंवा काही केमिकल्स असतील तर ह्याचंसुद्धा पर्चेसिंग करण्याचं काम फार्म मॅनेजरकडे असते. देन निगोशिएट विथ बँक्स टू ऑब्टेन द क्रेडिट. तर यामध्ये बघा शेतकऱ्याला शेती करण्यासाठी काही क्रॉप लोन त्याला असं म्हटलं जाते, तर ते काही लोन आपल्याला बँकेकडून मिळते. त्यातील काही सबसिडीसुद्धा शेतकऱ्यांना मिळत असते. तर त्याचं समन्वय साधण्याचं काम, वारंवार त्याची बोलणी करण्याचं कामसुद्धा फार्म मॅनेजर करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे निगोशिएट विथ बँक टू ऑब्टेन द क्रेडिट, म्हणजेच लोन आपल्याला कसं मिळेल किंवा कुठल्या पिकासाठी कुठली सबसिडी आहे ह्याचं वारंवार बोलणी करून ठेवण्याचं कामसुद्धा फार्म मॅनेजर करू शकतो. देन 10th, इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड मेकिंग ऑफ द बजेट प्रपोजल. जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यमापन करणे आणि बजेट काही आहेत का आपल्याशी आपण पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये काही नवीन उपक्रम आपण शेतामध्ये राबवणार आहेत का, त्याचं बजेट प्रपोजल हे सुद्धा फार्म मॅनेजर करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड मेकिंग ऑफ बजेट प्रपोजल. तर हे आपण बघितलं आहे फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर. यामध्ये आपण परत एकदा रिवाईज करूया, थोडासा नवीन भाग आहे हा. डायरेक्ट अँड कोऑर्डिनेट्स ॲक्टिव्हिटी सच ॲज प्लांटिंग, इरिगेशन, फर्टिलायझर अप्लिकेशन, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग अँड रेकॉर्ड कीपिंग. Coordinates growing activity with engineering, equipments, maintenance, packing houses and other related departments. Analyze market condition to determine the acreage allocation. Then confer with purchasers and arrange sales of farm produce. Analyze soil, soil type and quantity of fertilizer required for maximum production. Inspect equipments to ensure proper functioning. Determines maturity period of crops and estimate crop damage from weather. Purchase of machineries, equipments, seed fertilizer and chemical. Negotiate with bank to obtain credit. Evaluation of financial statement and making budget proposal. तर हे आपण फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर बघितलेलं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय अभ्यासलेलं आहे ते बघूया. आपण फार्म मॅनेजमेंटची डेफिनेशन बघितलेली आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट, त्यानंतर ॲस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट, फार्म मॅनेजर डिफाईन किंवा डेफिनेशन आणि फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर. इथपर्यंत आपलं लेक्चर आज आहे आणि पुढील लेक्चरमध्ये ह्यातील काही मुद्दे पुढचे महत्त्वाचे आपण बघणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे हा थोडा नवीन आहे, ह्याचं वारंवार तुम्ही रिवाईज करा, परत परत ऐका, म्हणजे तुम्हाला ह्यातील जे मुद्दे आहेत ते थोडे क्लिअर होतील. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.